उभं राहायचा काळ नुकताच होऊन गेलाय, त्यामुळे मराठ्यांनी आता बसलं तरी काही हरकत नसावी. कारण आमचे बाप जाते गडदटा बुरुजावरती उभारून शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी गडा तटावरती उभारले होते. कारण शत्रूपासून या हिंदुस्थानाला धोका होता. पण शत्रू आता इथे येणं अशक्य आहे. कारण तमाम मराठ्यांचं एकवटलेलं बळ बघून तेवढी छाती कुणाची फुगल असं मला अजिबात वाटत नाही. खर तर शिवतेज युवा संघटना मच्छे यांच्या वतीनं पानिपतावरती ज्या मर्द मराठ्यांनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला, ज्यांच्या रक्तानं अखंड हिंदुस्थानाला अभिमान मिळाला, ज्यांच्या रक्तानं अखंड हिंदुस्थानाला स्वाभिमान मिळाला, आजही पानिपताचं नाव काढल्यावरती आमच्या अंगावरती काटा येतो. आजही पानिपताचं नाव काढल्यावरती आमच्या अंगावरती तेज येतं. आजही पानिपताचं नाव काढल्यावरती आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते. विचार करा, साक्षात सदाशिव भाऊ विश्वासराव जनकोजी शिंदे व्यंकोजी शिंदे यांच्यासोबत लढलेले मावळे, त्यांचं काय होत असेल? विश्वासराव आपल्या सोबत लढतात, जनकोजी आपल्या सोबत लढतात. पानिपतावरती सदाशिव भाऊ तलवारीवरती घेऊन घोड्यावरती बसून लढतात. एक 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 गर्दन कापली जाते. एक एक मराठी सैनिक मुघल कापत निघालेत. ती कल्पनाच एवढी भयंकर होती की उगच मराठ्यांसाठी अनेक माणसांनी स्वतःची आतापर्यंत बलिदान दिले नसतील. पण 350 वर्ष झाली छत्रपती शिवरायांना जाऊन, 350 वर्ष झाली छत्रपती संभाजी महाराजांना जाऊन. पानिपतावरती मराठ्यांनी रक्ताचा अभिषेक पानिपताला घातला. पण ज्या शिवरायांनी तुमचा माझा अभिमान फुलवला, ज्या संभाजी राजांनी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत चामडी सोलून घेतली, ज्या मराठ्यांनी पानिपतावरती अंगामध्ये पोटामध्ये अन्न नसताना सुद्धा तलवारी फिरवल्या, त्या मराठ्यांचे वंशज म्हणतो आपण. त्या महाराष्ट्रामध्ये, त्या बेळगावमध्ये, त्या कर्नाटकामध्ये, अखंड हिंदुस्थानामध्ये तुमच्या माझ्यावरती ज्या माणसांनी उपकार केलं, त्या माणसांवरती कोणीतरी उठतं, म्हणतं छत्रपती शिवाजी महाराज जुने आदर्श होऊन गेले, आमची लोक शांत बसतात. कोणीतरी उठतं, म्हणतं छत्रपती संभाजी महाराज या धर्मवीर नव्हतेच, त्यांचा धर्मासाठी बलिदान नव्हतंच, आमची लोक शांत बसतात. कोणीतरी उठतं, म्हणतं पानिपतावरती मराठे हरले, यांचा काय इतिहास सांगायचा आहे, आमची लोक शांत बसतात. दादांनो, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. मग मला प्रश्न पडतो, ही जय म्हणणारी लोक का शांत बसली? बाबा समान असताना संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला. आपल्या इथं औरंगाबाद नावाचं शहर होतं, आमच्या म्हणण्यापेक्षा शिंदे सरकारने छत्रपती संभाजीनगर त्याचं करून टाकलं. त्यावेळी संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला. हिंदुस्थानामध्ये संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला. आमची धगधगती मनगट शांत बसली. तुमची माझी नैतिक जबाबदारी नव्हती का हो जाब विचारायची? मी पहिल्यांदा सांगतो, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा वक्ता नाही, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता नाही. माझा पक्ष एकच आहे, तो म्हणजे स्वराज्य. आणि माझे मालक एकच आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे जिसका गुरु बलवान होता है उसका चेला पैलवान होता है. त्यामुळे कुणापुढे झुकायची मला गरज नाही. ते नाव बदललं, आजही लोक त्या नावाचा उच्चार करतात. दादांनो, तुमचा भाऊ म्हणून छाती ठोकून तुम्हाला सांगतो, काही घ्या अगर न घ्या, जाताना एवढं वाक्य घेऊन जावा. दादांनो, मारलं जनी संभाजी महाराजांना, मारलं जनी संभाजी महाराजांना, करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळ उद्या रक्त तुमचं, सळसळ उद्या रक्त तुमचं. दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा, औरंगाबाद नाही तर फक्त छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. ही सांगण्याची जिगर आहे ना, ही जिगर आपल्यामध्ये मराठ्यांनी निर्माण केली. तुम्हाला माहित आहे, पानिपतावरती मराठ्यांनी शौर्य गाजवलं, पानिपतावरती मराठ्यांनी बलिदान दिलं. पण हे बलिदान देण्याची प्रेरणा नेमकी कुठून आली हो? का जटांच्यात ती ताकद नव्हती का? राजपुतांच्यात ती ताकद नव्हती का? मराठ्यांनाच का पानिपतावरती बोलवलं? मराठ्याच का पानिपतावरती लढले?
मराठ्यांनीच का बलिदान दिलं? कारण जेव्हा 1752 साली दिल्लीचा बादशाह याने एक अहमदनामा नावाचा करार आपल्या मराठ्यांशी केला होता. अहमदनामा करार म्हणजे काय? तर ज्या मराठ्यांना स्वतःचं संरक्षण करता करता मायभूमीसाठी सुद्धा बलिदान द्यायला आवडतं, ज्या मराठ्यांनी अफजल खान फाडला, ज्या मराठ्यांनी औरंगजेबाची कबर याच हिंदुस्थानात खोदली, त्या मराठ्यांकडे लढण्याचं सामर्थ्य हे त्या बादशाला माहिती होतं. त्या करारानुसार असं ठरलं की हिंदुस्थानातला 4था हिस्सा हा मराठ्यांना दिला जाईल आणि त्या बदल्यात मराठ्यांनी दिल्लीचं आणि अखंड हिंदुस्थानाचं संरक्षण करायचं. कारण त्या दिल्लीच्या बादशाला माहितीये या हिंदुस्थानाचं दिल्लीचं संरक्षण करायचं असेल तर फक्त एकच बटालियन करू शकते, ती म्हणजे मराठा बटालियन, जी महाराजांच्या नावाने चालते, जी संभाजी राजांच्या नावाने चालते. मराठा साम्राज्य, ज्या साम्राज्याने अखंड हिंदुस्थानाला स्वतःचं अधिराज्य गाजवलं. कायम प्रश्न पडतो आमच्या लोकांना की शिवबा कोणाला म्हणायचं? कायम लोक म्हणतात शिवबा कोणाला म्हणायचं? मला असं वाटतं की जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. कर्दनकाळी आम्हा मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. कर्दनकाळी आम्हा मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. अखंड हिंदुस्थानावरती आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. तुमचा आणि माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. ही बाप परंपरा कुठून आली हो? महाराजांना फक्त आपण मानत नाही हो. तुम्हाला माहिती आहे मागाशी ब्रिगेडियर साहेब येऊन गेले. परराज्यातली लोक येऊन महाराजांना आदर्श मानतात. आमची लोक आमच्या राजाला आदर्शच मानत नाहीत. म्हणजे अहो ज्यांचं टिचबर आहे ते आज हातभर जगाला आपला ओरडू इतिहास सांगायला आहेत. आमच्या मराठ्यांचं तर आभाळ बरं आहे, सांगायला फक्त आज आपण कमी पडतोय. काय दिलं या माणसाने? इथल्या माणसांना काय दिलं महाराजांनी? इथल्या सरदाराला, प्रत्येक सैन्याला काय नाही. महाराजांनी विश्वास दिला. तुला वाटतंय इथल्या तुझ्या आया बहिणी सुखरूप राहाव्यात, आया बहिणींची आबरू वाचावी तर काहीतरी कर. ही प्रेरणाच पानिपतात मराठ्यांना घेऊन गेली. अहो तानाजी मालुसरे पत्रिका घेऊन आला आपल्या पोराच्या लग्नाला द्यायच्या. पत्रिका घेऊन महाराजांना भेटायला, राज पोराचं लगीन काढले बरं का, तुम्हाला या लागते बरं का. राजे म्हणले ताना, अरे कोंढाण्याचं लगीन करायचं म्हणतोय अगोदर. राज माझ्या पोराचं लगीन नंतर, पहिलं लगीन कोंढाण्याचं, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. गेला तानाजी असा गेला की कोंढाणा घ्यायला कोंढाणा जिंकून आला, पण रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही. आमचा शिवा काशीत. राज एकदा संधी द्या बरं का, एकदा. आतापर्यंत शिवा काशीद म्हणून जगलो, राज एकदा संधी द्या. जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. एकदा संधी द्या. काय मागून मागितलं या माणसांनी? काय मागितलं? अरे अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी गिरदुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले, पण माझ्या राजानं जिवंत नरदुर्ग तयार केले. एक दुर्ग 100, 200, 300, 400, 500 मावळे कापत जात होता. या आसमानी शौर्य ही प्रेरणाच रक्तातनं पानिपतात मराठ्यांच्या गेली. खर तर ह्याचा उदय कुठे झाला तुम्हाला माहिती आहे? पानिपताचा याचा उदय खरं तर महाराजांच्या जिवंतपणीच झाला. पानिपत लढणं काय असतं, पोटात काय नसलं तरी शत्रूशी भिडणं काय असतं, याचा संपर्क तुम्ही बघायला गेला तर याचा संपर्क तुम्हाला इतिहासात बघायला मिळतो महाराजांच्या. अब्दाली जेव्हा दिल्लीकडे यायला निघाला, पण येताना अहमदशाह अब्दाली हुशार आहे. अहमदशाह अब्दालीनं येताना सोबत काहीच बाजार बुणगी आणले नाहीत, सोबत फक्त लढावं सैनिक आणलं आणि मराठी पानिपताकडे निघाले. पण जाताना दिल्लीचं रक्षण केलं पाहिजे, हेतून दिल्लीला वाचवलं पाहिजे यासाठी मराठे निघाले. आणि 10 जानेवारी 1760 रोजी यमुना नदीच्या किनाऱ्यावरती बुराडी नावाचा घाट आहे. सैन्यासोबत होत्या दत्ताजी शिंदे, महाजी शिंदे, सदाशिव भाऊ, विश्वासराव, मल्हारराव होळकर, किती नावं घ्यावीत. ही सगळी लोक मराठी आपल्या सगळ्या तोफेखान्याबरोबर आपल्या सैन्याबरोबर जात होते.
दत्ताजी शिंदे यांचा बुराडी घाटावरती लढाईत शौर्याची पराक्रम त्यांनी दाखवली. एक सरदार होता, त्याचं नाव नजीब खान रोहिला आणि सुजा उद्धवला. अहमद शाह अब्दालीचे हे सरदार यांना मारायचं दत्ताजी शिंदेने ठरवलं. 40,000चा सेनासागर बुराडी घाटावरती येऊन उभारला होता. नजीब खान रोहिलाच्या हातातली तलवार सळसळत होती, कुतुबशाहच्या हातातली तलवार समसमत होती आणि इथं उभारले होते दत्ताजी शिंदे खुद्द. दत्ताजी शिंदे म्हणजे मातब्बार सरदार. आता काय होणार? दत्ताजी शिंदे या नजीब खान रोहिला आणि कुतुबशाहला मारणार का नजीब खान रोहिला आणि कुतुबशाह या दत्ताजी शिंदेला संपवणार? शांतता पसरली आणि एकाच हल्ल्या कोळा मारला, तलवारी काढला, सपासप वर चालले, हार पराभव. अरे एक दत्ताजी शिंदे हातामध्ये तलवार घेऊन लढत होता. त्याचं ते आसमानी शौर्य बघितलं, त्याचं ते आसमानी पराक्रम बघितली. त्यावेळी त्या नजीब खान रोहिलाच्या सैनिकाला कळालं मराठे नेमके असतात तरी कसे, तर ते फक्त दत्ताजी शिंदेसारखे. अरे एक शिंदे ज्याने बुराडी घाटावरती शौर्याची पराक्रमा गाठली, त्यांचं ते आसमानी शौर्य बघितलं. जिगर होत नव्हती कुतुबशाहजी समोर जायची. नजीब खान रोहिला समोर जायला बेत होता. दत्ताजी शिंदे फक्त नजर वर करायचे, 4 पावलं मागे सरायचा तो. एवढी दहशत दत्ताजी शिंदेची होती. दत्ताजी शिंदेना लांबून लढणारा तो नजीब खान रोहिला दिसल्याबरोबर दत्ताजी शिंदे घोड्यावरती बसले, हातामध्ये दोन्ही समशेरी घेतला, सपासप कतली चालू केला. हार पराभव, रक्ताचे पाठ दत्ताजी शिंदेनी मैदानावरती मांडले होते. नजीब खान रोहिला दिसला, घोडा ताणला, घोड्यावरती बसले दत्ताजी शिंदे, दोन्ही हातात समशेरी फिरवत होते. पण लढल्याबरोबरती दत्ताजी शिंदे नजीब खान रोहिल्याच्या जवळ जाणार, तलवार काढणार आणि नजीब खान रोहिला आणि कुतुबशाहला या मातीमध्ये गाडणार. तोपर्यंत आडून नजीब खान रोहिल्या सैनिकांनी एक जंबुरक्याचा गोळा, तोफ्याचा गोळा टाकला. तो तोफ्याचा गोळा सुईकरून दत्ताजी शिंदेच्या छताडावरती येऊन आदळला आणि मराठ्यांचा सेना धुरंधर सह्याद्री दत्ताजी शिंदे खाली पडले. नजीब खान रोहिला फितूर, त्याला ते बघितलं. नजीब खान रोहिला पळतच आला, कुतुबशाह त्याच्या मदतीला आला आणि कुतुबशाहनं पडलेला दत्ताजी शिंदेना बघितलं. कुतुबशाहनं दत्ताजी शिंदेचं मस्तक हातात धरलं, केस वडून धरली आणि केस वडून धरून विचारतोय, क्यों पाटील और लढोगे? मराठी जिगरबाज महाराजांचा वाघ म्हणला. मुठी आवळल्या गेल्या, दात स्पष्ट निकरत होते आणि त्या पोलादी छातीने दत्ताजी शिंदे म्हणले, अरे क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे, बचेंगे तो और भी लढेंगे. एक वाक्य पिढ्यांना आज प्रेरणा देऊन गेले. ते एक वाक्य, त्या वाक्यावरतीच जनकोजी शिंदे यांनी स्वतःचा पराक्रम गाजवला. एक वाक्य, ते वाक्य ऐकल्यावरती आजच मराठी मनाला जगण्यासाठी उभारी मिळते. कोणी राहिलं नव्हतं. हिंदुस्थानातला मराठ्याचं एक घर असं राहिलं नव्हतं की ज्या घरातला एक माणूस पानिपतावरती लढायला गेला होता. शिंदे असतील, होळकर असतील, पवार असतील, चव्हाण असतील, ढमढेरे असतील, वाघ असतील, किती लोकांची नावं घ्यावीत, किती लोकांचं बलिदान या मातीसाठी दिलंय. काही लोकांनी स्वतःला या मातीमध्ये गाडून घेतलंय. आज ही पानिपतावरती कधीतरी जावा. तुम्ही कलश आणायला गेला होता, त्या पानिपतावरती गेल्यावरती तिथली माती तुम्हाला लाल कलरची दिसते का हो? काही मराठ्यांनी त्या मातीमध्ये स्वतःला गाडून घेतलंय, त्यावेळी त्या पानिपतावरच्या मातीचा रंग लाल झालाय. काही लोकांनी स्वतःला त्या मातीमध्ये बलिदान करून दिले, त्यावेळी त्या पानिपताचा रंग लाल झालाय. उगाच हा हिंदुस्थान त्या हिमालयाशी स्पर्धा करायला नाही गेला. काही लोकांनी स्वतःला या मातीसाठी वाहून दिले, त्यावेळी त्या मातीचा रंग लाल झालाय. कधीतरी गेला तर तिथला एखादा ढेकूळ उचला आणि त्या ढेकूळ पाण्यावरती टाका, त्या पाण्यावरती येणारा लाल तरंग हा मर्द मराठ्यांच्या पानिपतावरती सांडलेला रक्ताचा हिशोब असेल. वेळ मिळाला ना तर कधीतरी तिकडे जाऊन या. माझं कायम सांगणं असतं की महाराजांवरती अनेक लोक बोलतात, पण पानिपतावरती का बोलत नाही तो? आमच्या लोकांना वाटतं की पानिपत मराठ्यांनी हारलेली लढाई नाही हो. तुमच्या आणि माझ्या मानाच्या अभिमानानं स्वाभिमानाने फुगतात. पानिपत का झालं तुम्हाला माहिती आहे? पानिपतामुळे आपल्याला काय मिळालं तुम्हाला माहिती आहे? पानिपतामध्ये मराठे लढले म्हणून सुरक्षित आहेत आज मंदिरावरचे कळस. पानिपतावरती आमचे मराठे लढले
म्हणून सुरक्षित आहेत आज मंदिरावरचे कळस. पानिपतावरती आमचे मराठे लढले म्हणून सुरक्षित आहे आज आपल्या देवळातली सुंदर अशी तुळस. पानिपतावरती आमचे मराठे लढले म्हणून सुरक्षित आहे आमच्या माता भगिनींचं कपाळ. आणि पानिपतावरती मराठे लढले म्हणून आपण पाहतो या हिंदुस्थानाची सुंदर अशी सकाळ आहे. हिंदुस्थानाची सुंदर अशी सकाळ. हे बलिदान कुणाचं आहे? हे समर्पण कुणाचं आहे? मातीसाठी स्वतःला झोकून देणं कोणाचं आहे? तर केवळ आणि केवळ फक्त पानिपतावरती लढलेल्या आमच्या मर्द मराठ्यांचा आहे. आजही तुमच्या आणि माझ्या अंगामध्ये जे रक्त सळसळतं ना तर सळसळतं रक्त मराठ्यांचं आहे. मराठा कोणाला म्हणावं? मराठा कोणाला म्हणावं? छत्रपती शिवाजी महाराज की. हे जय ज्याच्या तोंडून येतो ना तो मराठा. संभाजी राजांचं चरित्र वाचत असताना ऐकत असताना ज्याच्या अंगावरती सर्र करणा काटा येतो ना तो मराठा. पानिपतावरती गेल्यावरती ज्याच्या डोळ्यामध्ये सर्र करणा पाणी येतं ना तो मराठा. मातीसाठी लढणारा मराठा, हिंदुस्थानासाठी झगडणारा मराठा. मराठा म्हणजे जो मर कर न हटा सो मराठा. जो मर कर न हटा सो मराठा. त्या मराठ्यांचे वंशज आहोत आपण.